आपण पाहतो की ज्या पद्धतीने महालक्ष्मी सरसच्या शेवटच्या दिवशी गर्दी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढत आहे आणि मुंबईकर आज या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या महाराष्ट्र आणि देशभरातून येणाऱ्या प्रोडक्ट्सची या ठिकाणी माहिती घेतात। आपण या ठिकाणी आलो, गायीच्या शेणापासून बनवलेली जी धूप आहे, म्हणजे हे खरं तर मार्केटमध्ये ह्या गोष्टी मिळत नसतात आणि मुंबईकरांना याचं दर्शन या ठिकाणी व्हायला लागलं। काय सांगाल याच्या संदर्भात? सर, आपण गावठी गायीपासून गायीच्या शेणापासून ही धूप बनवलेली आहे। त्याच्यात होम हवनची सगळी सामग्री टाकलेली आहे, जसं काही आहे भीमसिंग कापूर आहे, नागरमोथा आहे, जटामासी आहे, त्याच्यानंतर गावराणी तूप, गाईचं तूप वापरलेलं आहे, गाईचं गोमूत्र वापरलेलं आहे, निमतेल वापरलेलं आहे, जेणेकरून जे आता प्रदूषण होत आहे, वेगवेगळे केमिकल वापरून ज्या अगरबत्ती धूप वगैरे बनवले जातात त्याच्याने श्वसनाचे आजार तयार होतात, डोळ्यांना इजा होते। त्या निमित्ताने आम्ही हे नॅचरल प्रोडक्ट तयार करायचा प्रयत्न केलेला आहे आणि मार्केटमध्ये याची मागणी पण खूप मोठ्या प्रमाणात आहे। बरं, काय याचा विशेष फायदा काय होतो? विशेष फायदा हीच आहे की आपण नैसर्गिकरित्या जे वापरत होतो पहिलेपासून तेच पूर्ववत आपण करण्याचा। हो। बरं, त्याच्या व्यतिरिक्त हे काही वेगवेगळे प्रकार दिसतात, काय सांगाल या संदर्भात? सोप आहे सर, मेन प्रोडक्ट आपण शेळीच्या दुधापासून हा साबण बनवलेला आहे, विना केमिकल आहे, नॅचरल पद्धतीने बनवलेला आहे। शेळीचं दूध आणि खोबरेल तेल, बी वॅक्स वापरून हा सोप तयार केलेला आहे आणि शेळीच्या दुधात आयुर्वेदिक घटक सापडतात। जे जुने लोक होते ते थंडीच्या दिवसात शेळीचं दूध चोळायचे, जेणेकरून म्हणजे अंगावरची जे कात असते ती नवीन, म्हणजे थंडीच्या दिवसात अंग उलतं तर शेळीचं दूध लावलं तर ते मॉइश्चराइज करायचं काम करतो शेळीचं दूध। त्यामुळे हा आपण नॅचरल साबण बनवलेला आहे, होममेड आहे आणि लोकांना विना केमिकल सोप वापरण्यासाठी मदत करत आहोत। आणि त्याच्या व्यतिरिक्त हे अगरबत्ती वगैरे आहेत, गायीच्या शेणापासूनच बनवलेल्या धूपबत्त्या पण आहेत। आपण पाहतो की सध्याचं जे प्रदूषित होणारं वातावरण लक्षात घेता वेगवेगळ्या प्रकारच्या धूपबत्त्या जरी आलेल्या असतील मार्केटमध्ये, तरी गायीच्या शेणाच्या धूपबत्त्याचा वापर हे अतिशय म्हणजे प्रदूषणाला थांबवण्यासाठी हा वापर या ठिकाणी केला जातो आणि त्याची देखील मागणी मार्केटमध्ये आहे। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।